नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। मी कालच सांगितलं की मी तपासणार आहे. आज मी तपासलं. आमचे आयडीआर कालपर्यंत सुट्टीवर होते, आज जॉईन झाले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला 300 कोटीच्या व्यवहारावर त्यांनी तो सरकारी मालमत्ता चुकीनं विकली असा तो व्यवहार आहे. आयजीआर व्यवहारावर काम करतात. आयजीआरनी जी स्टॅम्प ड्युटी काढली आहे ती 21 कोटी स्टॅम्प ड्युटी काढली आहे. मूळ व्यवहार 300 कोटीची रक्कम दाखवल्यामुळं आणि आता व्यवहार रद्द करण्याकरता रिकन्व्हेन्स करण्याकरता 21 कोटी घ्यावे लागतील, म्हणजे 42 कोटी. त्यामुळे आयजीआरनी आपल्या नियमान नोटीस काढलेली आहे. राहिला प्रश्न सरकारी जमीन परत घ्यायचा. जो काही व्यवहारात जमीन जी आहे प्रश्नाधीन जमीन, ती जमीन आपल्याला व्यवहार रद्द करून वापस घ्यावी लागेल. पण ती सरकारची आहे, त्यामुळे आम्ही केव्हा सरकारची जमीन आहे. फक्त व्यवहार हा टेक्निकल रद्द करावा लागेल. चुकीचा व्यवहार झालेला आहे, खोटा व्यवहार झाला आहे. सरकारी जागा परस्पर हडपली आहे. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्यावर काम करणाऱ्या आमची समितीचा रिपोर्ट आल्यावर अंतिम निर्णय करू. म्हणजे सर, रद्द जरी झाला असला तरी 42 कोटी भरावेच लागतील हे स्पष्ट. आयटीआरच्या नियमाप्रमाणे हे भरावेच लागतात, कारण मुद्रांक अधिनियम महाराष्ट्र आणि केंद्राचा मुद्रांक कायदा यामध्ये टायटलला अर्थ नाहीये. व्यवहारासाठी जो जातो, व्यवहाराकरता जो त्यांच्याकडे जातो मुद्रांक अधिकाऱ्याकडे, तेव्हा जो अमाऊंट दाखवता झाली 300 कोटी, 300 कोटीवर 60% 21 कोटी हे नोंदणीचे आणि करार रद्द करण्याकरता तेवढाच रक्कम, म्हणजे 60%ची जी रक्कम आहे 21 कोटी, रिकन्व्हेन्स करण्याकरता तेवढीच रक्कम लागतं. त्यामुळं आयजीआरनी पाठवलेली नोटीस योग्य आहे असं मला आयजीआरनी सांगितलं. कारण मी काल म्हटलं होतं की मी तपासणार आहे. जी नोटीस काढली ती मला वाटतं मुद्रांक अधिकाऱ्यांनी खालच्या लोकांनी काढलेली आहे आणि आज आयजीआरनी मी ते चेक केलेलं आहे. त्यामुळं मी कालच्या बोलण्याप्रमाणे मी तपासणार असं म्हटलं. आज मी ते तपासलं आहे. आयजीआरच्या मुद्रांक नियमाप्रमाणे ते बरोबर आहे. परंतु